फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांनो आपण शिकवत होतो तुमचा फर्स्ट चॅप्टर म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन चॅप्टर. बाळांनो हा चॅप्टर थोडासा मोठा आहे पण अजून काही पुढील लेक्चरमध्ये तो संपेलच. बाळांनो या चॅप्टरमध्ये आपण आता आलो होतो कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स मध्ये. मग कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलच्या 4 केसेस आपण आतापर्यंत बघितल्या होत्या. सगळ्यात पहिली केस म्हणजे बाळांनो व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल. बरोबर बाळांनो. त्यानंतर आपण सेकंड केस बघितली होती व्हेन यू आर गिवन लेंथ ऑफ 2 sides and 1 angle included by them. म्हणजे जेव्हा तुम्हाला 2 साइड्सची लेंथ दिलेली असेल आणि एक अँगल दिलेला असेल त्यांनी इन्क्लूड केलेला, तेव्हा आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा होता. आणि त्यानंतर बाळांनो आपण थर्ड केस बघितली व्हेन यू आर गिवन मेजर ऑफ 2 angles and the side included by them. म्हणजे 2 अँगल्स आणि त्यांनी इन्क्लूड होणारी साइडची लेंथ तुम्हाला दिलेली असेल, दॅट टाइम अगेन यू आर गोइंग टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. आणि आपण फोर्थ केस आणि लास्ट केस बघत होतो बाळांनो, ज्यामध्ये तुम्हाला एक राईट अँगल ट्रायंगल असेल, त्याची हायपोटेनसची लेंथ आणि त्याच्या एका साइडची लेंथ तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल म्हटल्यानंतर त्यातला एक अँगल 90 डिग्रीचा येईल हेही माहित आहे. म्हणजे काय, तुम्हाला एका अँगलचं मेजर आणि 2 साइड्सचे लेंथ दिलेली असणार. मग यावरून आपण कन्स्ट्रक्ट करत होतो बाळांनो राईट अँगल ट्रायंगल. यासाठी आपण सुरुवात केली होती तुमच्या प्रॅक्टिस सेट 5 ला. त्यातला आपण एक एक्झाम्पल कंप्लीट केलं होतं आणि उरलेले एक्झाम्पल आता आपण बघूयात. बाळांनो तुमच्या प्रॅक्टिस सेट 5 मधला क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. मग बाळांनो आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये काही मेजर दिले, त्यावरून आपण आपला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. तर क्वेश्चन काय आहे बाळांनो तुमचा सेकंड, in the right angle triangle STU where hypotenuse SU is equals to 5 centimeter and length of ST is equals to 4 centimeter. मग बाळांनो तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की कसा ट्रायंगल आहे तुमचा, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे त्या ट्रायंगल मधला एक अँगल कसा असणार आहे, 90 डिग्रीचा. म्हणूनच आपण त्याला म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. मग इन राईट अँगल ट्रायंगल STU, ट्रायंगलचं नावही दिलंय तुम्हाला काय, STU. Hypotenuse SU is equals to 5 centimeter and length of ST is equals to 4 centimeter. मग बाळांनो आपण एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घेऊया. आता कुठलाही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना आपण सगळ्यात आधी काय करतो रे बाळांनो, एक रफ फिगर ड्रॉ करतो. बरोबर. मग मी एक रफ फिगर ड्रॉ केली ज्यामध्ये माझा ट्रायंगल आहे, दिसतोय तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल. मग या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी एक 90 डिग्रीचा अँगल दाखवलाय. त्याची एक्झॅक्टली साइड म्हणजे तुमची काय असणार आहे, हायपोटेनस. बरोबर. पण तुम्हाला इथे व्हर्टेक्सला नावं देताना हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला त्यांनी हायपोटेनस दिलाय SU आणि आपल्याला ही जी काही वन साइड दिली आहे ती आपल्याला बेस कन्सिडर करायला लागणार आहे. कारण की आधी तुम्ही बेस काढणार, मग त्याच्यावर कन्स्ट्रक्शन करणार तुमच्या ट्रायंगलचं. बरोबर. मग हा काय यायला हवा रे बाळांनो, तुमचा बेस यायला हवा. बरोबर. मग मी काय घेतलंय, ST. बरोबर. काय आहे तुमचा ST किती सेंटीमीटरचा आहे रे बाळांनो, 4 सेंटीमीटरचा. आणि तुमच्या ट्रायंगलच्या मध्ये जो राईट अँगल येतो त्याची एक्झॅक्टली अपोजिट साइड म्हणजे तुमची हायपोटेनस असते. हायपोटेनस कुठला आहे तुमचा, SU. किती सेंटीमीटरचा, 5 सेंटीमीटर. आलंय बाळांनो लक्षात. सो दिस इज हाऊ वी कॅन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. मग आता हे झालं तुमचं रफ कन्स्ट्रक्शन. रफ फिगर झाली आहे तुमची बाळांनो, ही झाली तुमची रफ फिगर. आता यावरूनच आपण आपलं फेअर कन्स्ट्रक्शन करणार आहोत. सगळ्यात आधी आपण ड्रॉ करणार आपला बेस म्हणजेच ST which is of 4 centimeter and then we are going to draw a angle of 90 degree. कुठल्या व्हर्टेक्सला, T व्हर्टेक्सला. आणि मग आपण कंपास मध्ये डिस्टन्स घेणार 5 सेंटीमीटर, S पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. म्हणजेच आपल्याला आपला ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स भेटेल. मग बाळांनो आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बेस काढून घेणार आहोत आपल्या ट्रायंगलचा. ट्रायंगलचा बेस आहे ST. किती सेंटीमीटरचा आहे बाळांनो, 4 सेंटीमीटरचा. सो माझा फर्स्ट पॉइंट असणार आहे 0 वर आणि माझा दुसरा पॉइंट असणार आहे 4 वर. अँड आय एम गोइंग टू जॉइन दिस 2 पॉइंट्स. सो आय गेट द ST ऑफ 4 सेंटीमीटर. T किती सेंटीमीटरचा ड्रॉ केला रे बाळांनो, 4 सेंटीमीटरचा. आता तुम्हाला काय कन्स्ट्रक्शन दिसतंय की तुमच्या T पॉइंटला, T व्हर्टेक्सला राईट अँगल आहे. बरोबर. मग आता
तुमचा हा आहे टी एस, बरोबर. मग आता या टी एस ला, टी व्हर्टेक्सला आपल्याला अँगल ड्रॉ करायचा आहे, बरोबर. मग आपण कुठल्या साईडने घेणार आहे, राईट पासून लेफ्ट कडे जाणारं मेजरिंग आपण फॉलो करणार आहोत, म्हणजेच आपण इनर मेथड फॉलो करणार आहोत. सो आय एम गोइंग टू टेक प्रोट्रॅक्टर अँड आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन दिस टी पॉइंट, आणि माझे 90 डिग्रीज जिथे कुठे येत आहेत ते मार्क करून घेणार आहे. सो दिस इज माय 90 डिग्री जे मी मार्क केले, आणि मी 90 डिग्री जे मार्क केलेला हा पॉइंट आणि टी पॉइंट जॉईन करून घेणार. सो आय गेट द अँगल टी ऑफ 90 डिग्री. हा झाला बाळांनो माझा अँगल टी, किती डिग्रीचा, 90 डिग्रीचा. बाळांनो आता आपल्याला एस पासून यू पर्यंतचं डिस्टन्स माहिती आहे, म्हणजेच काय, एस पासून तुमच्या थर्ड व्हर्टेक्स पर्यंतचं डिस्टन्स माहिती आहे, आणि आपल्याला ट्रायंगल फॉर्म करायचा आहे, म्हणजे आपल्याला थर्ड व्हर्टेक्स लागणार आहे ट्रायंगलचा. सो आपण एस पासून यू पर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर ते कंपास मध्ये घेऊयात, आणि मग त्याने आपण आर्क बनवून घेणार आहे. सो बाळांनो आय एम गोइंग टू टेक कंपास अँड स्केल. कंपास आणि स्केल घेईल मी बाळांनो, आणि 5 सेंटीमीटर डिस्टन्स मला घ्यायचा आहे. सो एक पॉइंट माझा 0 वर, दुसरा पॉइंट माझा 5, आणि हे 5 सेंटीमीटर डिस्टन्स मी माझ्या कंपास मध्ये घेतलंय. आता 5 सेंटीमीटर डिस्टन्स यू पॉइंट पर्यंतचं कुठून आहे बाळांनो, एस पॉइंट पासून. मग मी एस पॉइंट वर माझा एक टोक ठेवणार आहे कंपासचं, आणि आर्क करून घेणार माझ्या अँगलच्या आर्मवर, जो काही माझा 90 डिग्रीचा अँगल मी ड्रॉ केला होता त्याच्या आर्मवर मी काय केलंय, माझा आर्क ड्रॉ करून घेतला बाळांनो. मग हा आर्क जिथे तुमचा इंटरसेक्ट होतोय या टी अँगलच्या आर्मला, तोच तुमचा काय आहे रे बाळांनो, ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स म्हणजेच यू व्हर्टेक्स. आणि जर तुम्ही यू आणि एस जॉईन केला बाळांनो, तर तुम्हाला साइड एस यू म्हणजेच हायपोटेनस ऑफ दॅट ट्रायंगल एस यू भेटणार आहे, जो आहे 5 सेंटीमीटर लेंथचा. आल्या बाळांनो लक्षात, काय केलं आपण, सगळ्यात आधी आपण रफ कन्स्ट्रक्शन केलं, ज्यामध्ये तुमचा जी काही तुम्हाला गिव्हन डेटा होता तो दिलाय. मग गिव्हन डेटामध्ये तुम्हाला काय, हायपोटेनसची लेंथ 5 सेंटीमीटर, आणि दुसरी साइड जी आपण बेस कन्सिडर केली याची लाईन लेंथ तुम्हाला दिली आहे 4 सेंटीमीटर. मग बाळांनो या कन्स्ट्रक्शन वरून आपण सुरुवात केली आपल्या फेअर कन्स्ट्रक्शनला, ज्यामध्ये तुम्ही सगळ्यात आधी ड्रॉ केला तुमचा बेस जो होता 4 सेंटीमीटरचा. त्यानंतर बेसवर तुम्ही 90 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला, आणि नंतर एस पासून यू पर्यंतचं डिस्टन्स तुम्हाला माहित होतं, जे तुम्ही कंपास मध्ये घेतलं, एस पॉइंटवर ठेवला, आणि तुमच्या अँगलच्या सेकंड आर्मवर आर्क करून घेतला. जिथे तो आर्क इंटरसेक्ट झाला तोच तुमचा ट्रायंगलचा थर्ड व्हर्टेक्स होता, आणि हा आपला ट्रायंगल फॉर्म झाला एस टी यू. मग बाळांनो, दिस इज हाऊ वी कॅन ड्रॉ और कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन यू आर गिवन hypotenuse and one more side of the right angle triangle. बाळांनो हे झालं तुमचं सेकंड एक्झाम्पल. आता आपण बघूया थर्ड एक्झाम्पल. बाळांनो तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे, in triangle ABC length of AC is equals to 7.5 centimeter, measure of angle ABC is equals to 90 degree, and length of BC is equals to 5.5 centimeter. मग बाळांनो आपल्याला इथे काय एक ट्रायंगल दिलाय ज्याचं नाव आहे ABC, पण तो कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. वाय, कारण त्यातला एक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. आलं लक्षात. मग बाळांनो एक रफ फिगर आपण कन्स्ट्रक्ट करून घेऊयात, ज्याच्यामध्ये तुम्हाला राईट अँगल दिसेल एक, बरोबर. हा आहे तुमचा राईट अँगल. राईट अँगल आहे, पण तो कुठला अँगल 90 डिग्रीचा आहे रे बाळांनो, त्या ट्रायंगल मधला अँगल ABC. मग मी अँगल ABC 90 डिग्रीचा दाखवलं. मग बाळांनो आता तुम्हाला अजून दोन साइड्सची लेंथ दिलेली आहे, बरोबर. दोन साइड्सची लेंथ दिलेली आहे ट्रायंगलच्या. मग त्यातला हायपोटेनस कुठला असणार आहे रे बाळांनो, मी तुम्हाला जसं की आधीच मेन्शन केलं होतं, ट्रायंगलच्या तिघही साइड्स मधल्या, राईट अँगल ट्रायंगलच्या तिघही साइड्स मध्ये सगळ्यात जास्त लेंथ कुठल्या साइडची असते रे बाळांनो,
हायपोटेनसची. मग या लेंथ ऑफ AC आहे 7.5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ BC आहे 5.5 सेंटीमीटर. मग कुठली लेंथ मोठी आहे बाळांनो? AC. म्हणजेच काय तुमचा हायपोटेनस कुठला असणार आहे? AC. सो दिस इज युअर हायपोटेनस विच इज अपोजिट एक्झॅक्टली अपोजिट टू द राईट अँगल विच इज ऑफ लेंथ 7.5 सेंटीमीटर. बाळांनो तसंच तुमचं लेंथ ऑफ BC म्हणजे काय? बेस येणार आहे तो जो आहे 5.5 सेंटीमीटरचा. आलं लक्षात? सो दिस इज युअर रफ फिगर. ही झाली तुमची बाळांनो रफ फिगर. हा झाला तुमचा ट्रायंगल ABC. याच पद्धतीने आपल्याला फेअर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा. सो बाळांनो सगळ्यात आधी आपण काय करणार आहे? बेस ड्रॉ करून घेणार आहोत BC which is of length 5.5 सेंटीमीटर. मग सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घेऊया द बेस बाळांनो, ज्यासाठी मी माझी स्केल यूज करणार आहे. तुम्ही तुमची स्केल यूज करायची. 5.5 म्हणजे काय? तुमचा फर्स्ट पॉइंट जो आहे बेसचा म्हणजे B पॉइंट तो येणार आहे 0 वर आणि तुमचा दुसरा एंड पॉइंट जो आहे बेसचा तो येणार 5 नंतर तुम्ही 5 लाईन्स काउंट केले की 5.5 येईल. सो बाळांनो मी 5.5 डिस्टन्स माझ्या कंपास मध्ये घेईन. सॉरी माझ्या स्केल वरून मी बोर्डवर बेस ड्रॉ करून घेणार आहे. फर्स्ट पॉइंट घेतला 0 ला आणि दुसरा पॉइंट घेतला 5.5 ला आणि ते दोघंही मी आता काय करणार आहे? जॉईन करून घेणार आहे बाळांनो. सो हे जॉईन केल्यानंतर मला बेस भेटला आहे 5.5 सेंटीमीटरचा. आलं लक्षात बाळांनो? ना दिस BC इज युअर बेस. यामध्ये तुम्हाला 2 वर्टेक्स मिळालेत ट्रायंगलचे. आता B वर्टेक्सला तुमचा 90 डिग्रीचा अँगल आहे जो आपण मेजर करणार आहोत बाळांनो तुमच्या प्रोट्रॅक्टरने. मग प्रोट्रॅक्टरने मेजर करताना आपल्याला कुठली साइड फॉलो करायला लागेल? कुठलं मेजर फॉलो करायला लागेल रे बाळांनो? आता त्या 90 डिग्रीचा आर्म जो आहे तो त्या जो बेस आर्म आहे बाळांनो त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे B. बरोबर. मग हा B जो आहे बरोबर इथे तुमचा राईट अँगल येणार आहे म्हणजे काय? तुम्हाला इनर मेजर फॉलो करायला लागणार आहे जे राईट कडून लेफ्ट कडे जात आहे. सो आय एम गोइंग टू पुट सेंटर ऑफ प्रोट्रॅक्टर ऑन B पॉइंट आणि माझ्या खालच्या रेला लाईनला मी स्ट्रेट ठेवले ते आणि 90 डिग्रीज मार्क करून घेणार आहे. आता मार्क केलेला पॉइंट बाळांनो आणि माझा B पॉइंट मी जॉईन करून घेईन म्हणजेच मला इथे भेटणार आहे माझा 90 डिग्रीचा अँगल ABC. बाळांनो हा झाला माझा अँगल ABC 90 डिग्रीचा. मग बाळांनो यामध्ये तुम्हाला A वर्टेक्स बाकी आहे तुमच्या ट्रायंगलचा. मग A वर्टेक्स कसा कन्स्ट्रक्ट करणार आहे तुम्ही ट्रायंगलचा? तुम्हाला A पासून C पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे C वर्टेक्स पासून A पर्यंतचं डिस्टन्स किती आहे ते माहित आहे. किती आहे बाळांनो? 7.5 सेंटीमीटर. आपण कंपास मध्ये 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार आणि आर्क करून घेणार म्हणजेच आपल्याला तुमच्या ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स मिळणार आहे. मग बाळांनो मी काय करणार आहे आता इथे माझ्या कंपास मध्ये किती डिस्टन्स घेणार आहे? 7.5 सेंटीमीटर. सो 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेताना एक टोक असणार आहे माझं कंपासचं 0 ला आणि दुसरं टोक असणार आहे माझं 7 नंतर 5 लाईन्स काउंट केले की 7.5. आता मी कंपास मध्ये 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलंय बाळांनो. C पॉइंट वर ठेवणार का? कारण माझ्या C पासून A पर्यंतचं डिस्टन्स आहे 7.5 सेंटीमीटर. मी कंपास मध्ये 7.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. C पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार. C पॉइंट वर ठेवलं आणि आर्क करून घेतलं. आता हा आर्क माझ्या 90 डिग्रीच्या अँगलच्या आर्मला इंटरसेक्ट करतो एका पॉइंटला. मग तोच पॉइंट म्हणजे तुमच्या ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स आहे बाळांनो म्हणजेच A वर्टेक्स. दिस इज युअर A वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल. मग बाळांनो हा A वर्टेक्स आणि तुमचा C वर्टेक्स आपण जॉईन करून घेऊयात म्हणजेच तुम्हाला ट्रायंगलचा हायपोटेनस AC भेटणार आहे 7.5 सेंटीमीटर लेंथचा. हा झाला तुमचा हायपोटेनस AC which is of 7.5 सेंटीमीटर लेंथ.
मग बाळांनो, अशा पद्धतीने आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला जेव्हा तुम्हाला दोन साइड्सच्या लेंथ दिलेल्या होत्या आणि तो ट्रायंगल मधला एक अँगल दिलेला होता जो होता 90 डिग्रीचा. सगळ्यात आधी तुम्ही रफ फिगर कन्स्ट्रक्ट केली, विच इज कंपल्सरी. तुम्हाला नेहमी ती कन्स्ट्रक्ट करायची आहे आणि त्याच्यावर जे काही तुम्हाला गिवन मेजर्स आहे ते मेन्शन करायचे आणि मग त्यावरूनच आपण आपलं फेअर कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो. मग यामध्ये सगळ्यात आधी मी माझा बेस ड्रॉ केला 5.5 सेंटीमीटरचा. त्यानंतर मी बी पॉइंटला, बी वर्टेक्सला 90 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट केला. मग बाळांनो, मला सी पासून ए पर्यंतचं डिस्टन्स माहित होतं 7.5 सेंटीमीटर, जे मी कंपासमध्ये घेतलं. कंपासचा एक पॉइंट मी माझ्या सी पॉइंटवर ठेवलं आणि आर्क करून घेतला. मग तुमच्या बी अँगलवर जो आर्मवर आर्क आलाय तो पॉइंट, इंटरसेक्शन पॉइंट म्हणजेच तुमचा थर्ड वर्टेक्स असणार आहे ट्रायंगलचा. सो दिस इज युअर ट्रायंगल ABC. अशा पद्धतीने आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मग बाळांनो, आता आपण बघूयात आपल्या या प्रॅक्टिस सेटचा फोर्थ क्वेश्चन. बाळांनो, तुमचा फोर्थ क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल PQR लेंथ ऑफ PQ इज इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PR इज इक्वल्स टू 11.7 सेंटीमीटर and measure of angle PQR is equals to 90 डिग्री. मग बाळांनो, इथे मेजर ऑफ अँगल PQR दिलंय तुम्हाला 90 डिग्री. म्हणजे हा कुठल्या टाईपचा ट्रायंगल असणार आहे रे? राईट अँगल ट्रायंगल. कारण त्यातला एक अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा आहे, म्हणूनच आपण त्याला म्हणूयात राईट अँगल ट्रायंगल. मग बाळांनो, यामध्ये तुम्हाला दोन साइड्सची लेंथ दिलेली आहे, ज्यामध्ये लेंथ ऑफ PQ आहे 4.5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PR इज 11.7 सेंटीमीटर. मग बाळांनो, यातला हायपोटेनस कुठला असणार आहे? जी साइड जास्त लेंथची असणार तो असणार तुमचा हायपोटेनस. कारण ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल मध्ये तिघही साइड्स मध्ये सगळ्यात जास्त लेंथ तुमच्या हायपोटेनसची असते. सो दिस लेंथ ऑफ PR इज इक्वल्स टू 11.7 सेंटीमीटर विल बी युअर हायपोटेनस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. बाळांनो, एक रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेऊयात आपण, ज्यामध्ये तुमचा एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आहे. हा अँगल तुमचा किती डिग्रीचा आहे? 90 डिग्रीचा. त्याची एक्झॅक्टली अपोजिट साइड म्हणजे तुमचा हायपोटेनस असणार आहे. मग बाळांनो, मी आता काय करते बघा. सो P, आता तुम्हाला जी दुसरी साइड दिली आहे ती तुम्हाला बेस कन्सिडर करायला लागणार आहे, कारण आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना बेस तर लागणारच आहे. मग बेस PQ कन्सिडर करूयात आपण. PQ किती सेंटीमीटरचा आहे रे बाळांनो? 4.5 सेंटीमीटरचा. PQR अँगल आहे तुमचा 90 डिग्रीचा, जो आला 90 डिग्रीचा. आणि तुमचा लेंथ दिलेली आहे साइडची, लेंथ ऑफ PR इज इक्वल्स टू 11.7 सेंटीमीटर. बाळांनो, आता हा झालाय तुमचा रफ ट्रायंगल कन्स्ट्रक्ट, म्हणजेच ही तुमची झाली आहे रफ फिगर. बाळांनो, या रफ फिगर मध्ये आता आपल्याला काय दिलंय बघा. सगळ्यात आधी आपण बेस कन्स्ट्रक्ट करूयात, जो 4.5 सेंटीमीटरचा आहे. मग Q वर्टेक्सला आपण कन्स्ट्रक्ट करणार आपला 90 डिग्रीचा अँगल आणि मग हायपोटेनस आपण 11.7 सेंटीमीटरचा घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी बेस ड्रॉ करणार आहे PQ, which is of 4.5 सेंटीमीटर. एक पॉइंट येईल माझा 0 ला आणि दुसरा पॉइंट जो आहे माझा 4.5 ला, आणि हे दोघे पॉइंट्स मी जॉईन करून घेतले बाळांनो. हा झाला माझा PQ, which is of 4.5 सेंटीमीटर. आता हा Q जो आहे बाळांनो, Q ला तुमचा रफ कन्स्ट्रक्शन मध्ये काय दिसतोय? राईट अँगल दिसतोय. मग आता हा Q तुमचा वर्टेक्स ऑफ द अँगल आहे. सो QP असं आहे, बरोबर. म्हणजे तुम्हाला काय राईट कडून लेफ्ट कडे जाणारा मेजरिंग फॉलो करायचं आहे, दॅट इज इनर मेजर. सो वी आर गोइंग टू मेजर 90 डिग्री. 90 डिग्री मेजर करून घेऊयात. सो बाळांनो, 90 डिग्रीचा मार्क केलेला पॉइंट आणि माझा Q पॉइंट मी जॉईन करून घेणार, म्हणजेच मला भेटणार आहे माझा अँगल, राईट अँगल किती डिग्रीचा? 90 डिग्रीचा. राईट अँगल म्हटलं की तो 90 डिग्रीचाच असणार. मग बाळांनो, आता आपल्याला ट्रायंगलचे दोन वर्टेक्स तर मिळाले. थर्ड वर्टेक्स हवाय आपल्याला. आता P आणि Q भेटला, आता आपल्याला हवाय R.
मग पी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स किती आहे बाळांनो? 11.7 सेंटीमीटर, जे आपल्याला दिलेलं आहे ऑलरेडी गिवन. मग आता 11.7 सेंटीमीटर डिस्टन्स आपण आपल्या कंपास मध्ये घेणार आहोत आणि पी पॉइंट वर ठेवणार आणि आर करून घेणार. मग आता मी कंपास मध्ये डिस्टन्स घेणार आहे बाळांनो 11.7 सेंटीमीटर. इथे मी माझं कंपास आणि स्केल यूज करते, तुम्ही तुमची स्केल यूज करायची आहे. हे कन्स्ट्रक्शन थोडंसं मोठं होणार आहे बाळांनो, तुम्हाला एक सेपरेट पेज कदाचित यासाठी लागेल नोटबुकचं. सो मी 11.7 म्हणजे 11 नंतर 7 असं कन्स्ट्रक्शन मेजरमेंट माझ्या कंपास मध्ये घेतलेलं आहे. सो कंपास मध्ये 11.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर पी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स आहे ते बरोबर. मग मी पी पॉइंट वर ठेवणार आणि माझा आर्क करून घेणार आहे. पी पॉइंट वर ठेवणार आणि आर्क करून घेणार आहे. मग बाळांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की हे कन्स्ट्रक्शन थोडंसं मोठं होणार आहे. माझा जो माझ्या राईट अँगलचा आर्म आहे तो मला थोडा एक्सटेंड करायला लागणार आहे. मी एक्सटेंड करून घेते तो. हा माझा आर्म मी एक्सटेंड केला आणि माझा आर्क जिथे इंटरसेक्ट होतोय तो पॉइंट म्हणजे असणार आहे माझा आर पॉइंट. So this R point and P point you are going to join, so you'll get the hypotenuse of this PQR triangle. हा झाला बाळांनो तुमचा ट्रायंगल PQR, ज्यामध्ये तुमच्या बेसची लेंथ होती 4.5 सेंटीमीटर आणि PR ची लेंथ म्हणजे हायपोटेनसची लेंथ घेतली आपण 11.7 सेंटीमीटर. सो तुम्हाला कन्स्ट्रक्शन करताना आधीच या QR म्हणजे या Q अँगलचा जो आपण सेकंड आर्म काढतो तो थोडा लांब काढा, म्हणजे तुम्हाला एक्सटेंड करण्याची गरज पडणार नाही नंतर. मग बाळांनो, हा झाला तुमचा ट्रायंगल PQR, ज्यामध्ये मी सगळ्यात आधी काय बेस ड्रॉ केला 4.5 सेंटीमीटरचा. मग Q अँगल ड्रॉ केला 90 डिग्रीचा. हा आर्म तुम्हाला थोडासा मोठा काढायचा आहे कारण तुमच्या हायपोटेनसची लेंथ थोडी जास्त आहे. मग बाळांनो, मी P पासून R पर्यंतचं डिस्टन्स मला माहित होतं. मी P पासून R पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे 11.7 सेंटीमीटर माझ्या कंपास मध्ये घेतलं. P वर ठेवून आर्क करून घेतला आणि जिथे तो आर्क आर्मला इंटरसेक्ट होतोय तो पॉइंट म्हणजे माझा R पॉइंट, म्हणजेच ट्रायंगलचा थर्ड वर्टेक्स. सो दिस इज युअर ट्रायंगल PQR. मग बाळांनो, या पद्धतीने तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता प्रॅक्टिस सेट 5 मधला 5th क्वेश्चन जो आहे बाळांनो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वतः काय करायचंय, साइड्सचे मेजर घ्यायचे. म्हणजे काय, एक हायपोटेनसचं मेजर घ्यायचं आणि एक बेसचं मेजर घ्यायचं आहे आणि तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं आहे राईट अँगल ट्रायंगल. मग त्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक अँगल तुमचा कसा घ्यायचा आहे तुम्हाला 90 डिग्रीचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या साइड्सचे मेजर घेऊन म्हणजेच एक हायपोटेनस आणि एक बेस कन्सिडर करणार आणि एक तुमचा 90 डिग्रीचा अँगल असेल. स्वतः साइड्सचे मेजर घेऊन तुम्हाला एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे बाळांनो. सो 5th क्वेश्चन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 5 तो तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे आणि इथेच तुमचा प्रॅक्टिस सेट 5 संपत आहे बाळांनो. सो भेटूयात आपण पुढच्या लेक्चरला.